धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही आमचे लहान माणसाचे थोडे जे काही विचार असतील ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. पहिले तर नगरपालिकाची निवडणूक हे 9 वर्षानंतर होत आहे आणि हे पहिली निवडणूक आहे जी राजूभाई नवघरे यांच्या याच्यात नेतृत्वाखाली होत आहे. तर बरेचसे कामं आहे, जसं की आमचा तुम्ही जाहीरनामा वाचला असेल. जाहीरनाम्यामध्ये सामान्य माणसाला जे काही लागते आणि सामान्य माणसाला जे काही गरज आहे सध्या वसमतमध्ये त्या सगळे जेवढे समस्या असतील त्यावर आम्ही भर दिलेला आहे आणि त्या समस्याचं समाधान कसं होतील त्यानुसार हे जाहीरनामा आम्ही तयार केलेला आहे. काय संकल्प आहे आपला? संकल्प सध्या तर आपल्याकडे वसमतमध्ये सगळीकडे आपण बघितलं तर घाणीचं साम्राज्य आहे. जिथं बघितलं तिथं आपले मोठमोठाले जे आज ओपन स्पेस होते ते ओपन स्पेस आज राहिले नाही वसमतमध्ये. जर तुम्हाला आज हे दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे की आम्ही वसमतमध्ये भैयाने 156 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आणली आणि त्यासाठी आता पाणीचे टाक्या करायची इच्छा, त्यामध्ये आपल्याला जागा उपलब्ध होत नाही. इकडं नाही तिकडं नाही, जागा सगळे विकून खाल्लीत आहे. आता आपले सगळे बाकीचे जे जुने असतील कोणी आपल्या अंगावर कोणतंही काम घेण्यात आरोप स्वीकार करायला तयार नाही. ते तर समजा माणसाची एक हे असते की बाबा आरोप स्वीकार करत नाही, परंतु आपल्याला सगळं जनता बघत आहे की किती कोण ओपन स्पेस विकून खाल्ले. 150चा प्रश्न असू द्या, 152चं जे आपले विपुलाल पेट्रोल पंपच्या बाजूचा जमीन असू द्या, हे सगळे प्रश्नाचा तारांकित झालेले आणि लवकरच ते उघडतील आणि जे भूसंपादन केलेले हे जागा त्याचेही सगळे कोण केलेले काय केलेले तेही ओपन होतील. सर, या माध्यमातून आपण जनतेला काय आवाहन करा? मी एकच आवाहन करतो की बाबा आज 4 वर्षानंतर राजूभाई नवघरेच्या नेतृत्वात हे निवडणूक होत आहे. 4 वर्षात आपण सतत विकास राजूभाई नवघरे हे सतत विकास शहरामध्ये करत आहे. आता नगर परिषद त्यांच्या हातात एकदा 5 वर्षासाठी द्या तुम्ही. नक्कीच वसमतचा चेहरा बदलल्याशिवाय राजूभाई राहणार नाही. मी सुद्धा आता 14 नंबरमध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये उमेदवार आहे. तर 14 मध्ये 4 वर्षात भैयाने जे प्रशासक होतं, लोक म्हणत आहे काहीच विकास झाला नाही. 14 मध्ये या, मी विकास दाखवतो. नियर अबाउट 74 कोटी रुपयांचे कामं आम्ही सतत तुम्हाला आमचे व्हिडिओ क्लिप असतील, आमचे सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवत आहे. 50 फुटी रोड असू द्या, 100 फुटी रोड असू द्या, त्याच्यानंतर जेवढी नवीन वसाहत आहे, फिजा कॉलनी आहे, न्यू जवाहर कॉलनी आहे, सम्राट कॉलनी आहे, गुलशन नगर आहे, प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही विकास कामं केलेले आहे. जे कोणाला असं वाटतील की विकास झाला नाही त्यांना यावं इथं, विकासही दाखवू आणि विकासचा बापही दाखवू. आम्ही किती विकास 74 करोड रुपये आमच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये भैयानं विकास कामाकरिता दिले आणि ते काम सगळे पूर्ण झाले. उमेदवार हे आमची शिवसेना युती मित्र पक्ष आम्ही उमेदवार केलेले 5 मित्र पक्षाचे आणि 25 राष्ट्रवादीचे हे पूर्ण ताकदीनं निवडून येतील मला अशी आशा आहे. आणि नगराध्यक्ष आमचा बहुमतानं निवडून येईल आम्ही अशी आशा व्यक्त करतो. आणि मी आवाहन करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळे उमेदवाराला आपण भरघोस मताने निवडून द्या. 100% आम्ही तुमचे जे राखडलेले कामं असतील विकास कामं ते भैयाच्या माध्यमातून सगळे करून देऊ. हेच आपल्याकडून आपण अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.